तू ही रे माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता ईश्वरी अर्णवला म्हणते की हे बघा सर, आपल्याला आता रिझल्टचा नाही तर परफॉर्मन्सचा विचार करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या गणूबाप्पावर पूर्ण विश्वास आहे. माझा गणूबाप्पा मला म्हणजे आपल्याला असं कधीच हरून नाही देणार. आणि इकडे मात्र आता वल्लरी ही उदयकांतला फोन लावण्याचा प्रयत्न करते. हा उदयकांत येथे अजून का आला नसेल, आज काही झालं तरी आपल्याला मात्र त्या अर्णव आणि ईश्वरी या दोघांना चांगला धडा शिकवायचा आहे म्हणून ती फोनवर बोलत असते. तर आता रमाकांत म्हणतो की हो, आता मात्र मी लवकरात लवकर तिकडे पोहोचतो. तेव्हा आता वल्लरी विचारते की हा तर उदयकांतचा आवाज नाही, तुम्ही कोण बोलतात? तेव्हा आता रमाकांत म्हणतो की तू बरोबर ओळखलंस, मी रमाकांत आहे आणि वल्लरी तुझ्या पापाचा घडा भरलेला आहे, मी लवकरात लवकर तिकडे पोहोचणार आहे, अर्णव ईश्वरी यांना सगळं सांगणार आहे. तेव्हा आता वल्लरीला पूर्णपणे घाम येतो, ती खूप घाबरते आणि रमाकांत म्हणून आता ती पूर्णपणे असे ढासळून जाते. त्यानंतर अर्णव मात्र इकडे ईश्वरीकडे जे काही सामान तिने मागवलेलं आहे ते शिर्के आणून देतात. अर्णव ते घेऊन येतो आणि चेक करून घे असं म्हणतो. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की साडी तर परफेक्ट आहे आणि ही घोंगडी वगैरे ते सुद्धा. हे बघा, आपण जे पदार्थ आणले होते त्यातील काही पदार्थ ऑलरेडी आपण यात वापरू शकतो आणि जे काही पदार्थ आहेत ते मी बाहेर मांडून ठेवलेले आहेत आणि अगोदर मी तुमची तयारी करून देते आणि मग तुम्ही ते प्लेटिंग वगैरे करायला जा. त्यानंतर मी माझी तयारी करून उरलेले पदार्थ तयार करते, म्हणजे आपला वेळ वाचवेल. तर आता ईश्वरी अर्णवला तयार करायला घेते. ईश्वरी मात्र आपल्या हाताने आता अर्णवला धोतर नेसवत असते. अर्णव विचारतो की जमेल ना? ईश्वरी म्हणते की आठवतं का लग्नाच्या अगोदर मी एकदा तुम्हाला धोतर नेसवलं होतं? अर्णवच्या गळ्यामध्ये मात्र आता तो काळा जो काही दोरा आहे तर तो बांधण्यासाठी ती व्यवस्थित माप वगैरे घेत असते, कारण त्यांना आता भानू आणि धनगराचं रूप घ्यायचं असतं. तेव्हा मात्र आता ती त्यासाठी अर्णवची सगळी तयारी करते. अर्णवच्या गळ्यात वगैरे सगळं काही आता बांधून हातामध्ये सुद्धा आता ते काळा दोरा वगैरे बांधते आणि आता मात्र अर्णवच्या अंगावर घोंगडं वगैरे टाकून मस्त तयार करते आणि म्हणते की सर, असंच पेहराव असतो. अर्णव म्हणतो की असं? ईश्वरी म्हणते की हो असं. आणि अर्णवकडे बघून मात्र ती बडी असं म्हणते आणि खुशून हसते. त्याची दृष्टी सुद्धा काढते आणि आपल्या डोळ्यातील काजळ काढून कानामागे सुद्धा लावते. अर्णव तिच्याकडे रोमॅन्टिक होऊन बघत असतो. त्यानंतर आता इकडे सौदामिनी आणि राकेश यांनी तो बॉम्ब लावून ठेवलेला असतो आणि आता थोड्याच वेळात बॉम्ब होईल आणि अर्णव ईश्वरी यांच्या चिंदाड्या होतील असं मात्र खुशून म्हणत असतो. ईश्वरी मात्र आता अगदी तयार होते. तिने सुद्धा भानूचं मस्त रूप घेतलेलं असतं, नाकामध्ये नथ घातलेली असते, नऊवारी नेसलेली असते आणि आंबाडा घातलेला असतो. ती सुद्धा आता मस्त दिसत असते आणि आरशासमोर उभी राहून तयार होत असते. तेवढ्यात अर्णव आतमध्ये येतो आणि हा राकेश तेथेच असतो. राकेश तर आता खूप घाबरते. आता अर्णव त्याच्याकडे पाहतो. राकेश घाईने तिथून जायला निघतो. त्यावरती अर्णव म्हणतो की एक्सक्यूज मी, हॅलो. आणि जेव्हा मात्र आता तो पाहतो तेव्हा तो राकेश असतो. मात्र आता बाहेर आता ईश्वरी अर्णवची वाट पाहत असते. अर्णव त्या राकेशच्या मागे गेलेला असतो आणि आता ईश्वरी म्हणते की ताई, अगं मी कशी जाऊ? अमृता म्हणते की अगं बाहेर तुमचं नाव अनाऊन्स केलं जात आहे आणि तू काय इकडे काय करतेस? त्यावरती ईश्वरीला फार टेन्शन येतं. ईश्वरी म्हणते की ताई, मी एकटी कशी जाणार? आता मात्र अर्णव सर नाहीत ना, अर्णव सर कुठे गेले माहिती नाही. तेव्हा आता ईश्वरीला फार टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तो